मला 100% खात्री आहे की जे विधायक आहे ते देशाच्या राज्याच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि एक ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला अशा सगळ्यांसाठी नारी म्हणून ते बिल आहे. नारीचा सन्मान हा सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. उलट राज्य सरकारने तर आमच्याकडे आमचं नाव लिहिताना सुद्धा आता बदल केला आणि आमच्या नावापुढं आमचं नाव, आईचं नाव आणि वडिलाचं नाव अशा प्रकारचा सन्मान यापूर्वीच राज्यामध्ये आमच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला. मंत्रालयातल्या सगळ्या पाट्या त्या पद्धतीनं लागल्यात आणि सगळ्या रेकॉर्डवर आमच्या यापूर्वीच आईचं नाव टाकण्याचा हा नारी सन्मान राज्याने दिला. त्याच पद्धतीनं हा सगळा जो काही प्रकार झाला तो पूर्ण या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या सूचनेतून, यांच्या विचारातून झालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे. ठीक आहे, विरोधक काही टीका टिप्पणी करत आहेत, परंतु ते सुद्धा नारी या विधेयकाला विरोध करणार नाहीत. काही गोष्टी आमच्यावर ते आरोप करत आहेत, पण ते विरोध करतील असं मला वाटत नाही. अपोजिशनने सगळ्या अपोजिशन पार्टीजने व्हिप जारी केलं, ज्याचं मिनिंग त्यांचे नंबर स्ट्रॉंग असणार आहेत. या सगळ्यांच्या दरम्यान पण हा बिल पास होणार का, पारित होणार का? 100% होईल. व्हिप काढणं सगळ्यांनी हजर राहावं या उद्देशानं असतं. याचा अर्थ आपण ते विरोध करतील असं लावणं आपल्यासाठी तरी बरोबर वाटत नाही. कारण हा एखाद्या 2 बिलं आहेत, एखाद्या बिलाला त्यांचा विरोध असू शकतो, पण मला 100% खात्री आहे विरोधकसुद्धा या नारी बिलाला विरोध करणार नाहीत असं माझी स्वतःच्या मनामध्ये धारणा आहे. काल तुम्ही सुप्रियाताईंची भेट घेतली, सुप्रियाताई तुम्हाला भेटलेली, काय म्हणाल्या संसदेच्या परिसरात? सुप्रियाताई भेटल्या. राजकारणामध्ये मतांतर असतात, मनभेद कधी नसतात आणि मनभेद आमचे कधीच पवार फॅमिलीवर झाले नाही. काल सुप्रियाताई भेटल्या, पण याच्यापूर्वी मी ज्यावेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस मी शरद पवार साहेबांसुद्धा भेटलो. कारण ज्या नेतृत्वात आपण तयार झालो, सुरुवातीला मी राष्ट्रवादीत होतो हे नाकारण्याचं कारण आहे, तिथंसुद्धा मी पदं उपभोगली. परंतु काही माणसाच्या मतामध्ये फरक पडल्यानंतर जिथं विकासाचा दृष्टिकोन मला या पार्टीवर जरा वेगाने करता येईल वाटला, म्हणून मी या पक्षात गेलो. आणि म्हणून आमच्यामध्ये मनभेद नसल्यामुळं आम्ही कोणाला शुभेच्छा दिल्या. उलटं आम्ही चांगलं काम तू करशील अशी अपेक्षा, अशा प्रकारच्या त्यांनी भावनासुद्धा व्यक्त केल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.